कोथिंबीर आणि तरी पण छान आलेली आहे। चिकन मसाला तयार झालेला आहे। आता आपण वडे करून घेऊया। नमस्कार, आज मी हे वाटण करणार आहे। तर बघू शकते काय काय साहित्य घेतले। चणे घेतले, खसखस, सफेद तीळ, धणे, जिरे, थोडीशी बडीशेप पण पुढे घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे। कांदे घेतलेले 4, अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी ओलं खोबरं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे आपल्याला बाकीचं साहित्य ना ते थोडंसंच भाजून घ्यायचं, अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसंच फक्त भाजून घ्यायचं। आता यामध्ये बडीशेप घातलेले 1 चमचा आणि हे भाजून झाल्यानंतर मग वाटण करून घ्यायचे। आणि हे वाटण तुम्ही चिकन, मटण, भाज्यांमध्ये पण तुम्ही घालू शकता, अगदी मस्त होतं, एक नंबर। तर आखाड स्पेशल म्हणून मी आज चिकन वडे बनवणार आहे। तर छोटीशी रेसिपी करणार आहे, तर नक्की बघा। तर चला, आता हे बघा वाटण वाटून घेतलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे। आता आपण चिकन मसाला आणि वड्यांची रेसिपी बघूया। आमच्याकडे गावाला बोलतात पोळ्या, बोलतात पोळ्या मटण किंवा पोळ्या चिकन। हे वाटलेलं वाटण आहे। इथे हळद, तिखट आणि गरम मसाला, कढीपत्ता घेतलेला आहे। हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हिरवं वाटण घालायचं थोडं, 1 चमचा। आता हे मसाले घालून घ्यायचे, परतून घ्यायचे। आता चिकन घालून घ्यायचे, चिकन छान परतून घ्यायचे मसाल्यामध्ये। घालायचे, वाटण पण छान परतून घ्यायचे। वाफ झाली असेल, आता आपण झाकण काढून बघूया। मस्त वाफेवरचं असं पाणी सुटलेलं आहे, हे बघा। आता आपण असंच एक एक वाफ देऊन असंच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे, पाणी नाही घालायचं अजिबात। आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, मग आपला चिकन मसाला तयार झालेला आहे। आता एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। अजून एक वाफ द्यायचे। अशा प्रकारे 10-15 मिनिटं आपण हे असं शिजवून घ्यायचे, पाणी न घालता। आणि जाडं मीठ घालते मी। आता मिक्स करून अजून एक वाफ द्यायचे, मग आपला चिकन मसाला तयार झालेला आहे। कोथिंबीर घालूया, तरी पण छान आलेली आहे। चिकन मसाला तयार झालेला आहे। आता आपण वडे करून घेऊया। भात, कांदा, मीठ घातलंय, एकत्र मिक्सरला लावून घेऊया। इथे धणे, बडीशेप आणि मेथी भाजून पावडर केलेली आहे। हे सगळं वाटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ही पावडर घालायचे आणि मग तांदळाचं पीठ आणि थोडंसं बाइंडिंगपणा येण्यासाठी गव्हाचं पीठ घालायचे। पीठ चांगलं मळून घ्यायचे। पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। मिक्सरला वाटून घेतले, आता हे मिक्स करायचे। पीठ घातलेलं आहे, आता तांदळाचं पीठ घालून घ्यायचं यामध्ये आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं घट्ट असं। जेवढं यामध्ये मावेल ना तेवढंच पीठ यामध्ये घालून घ्यायचे। नारळाची करवंटी हे करून घेतले, इथे पीठ बघा मळून घेतले। आता यामध्ये घालायचे पेटती नारळाची करवंटी। यामध्ये आपण कोळसा पण घालू शकतो, पण मी ते आता इथे कोळसा नाही तर नारळाची करवंटी घालायची। तेल घालायचं आणि असं बोलायचं, पिठा शीतल सासरी जाते लवकर, असं बोलायचं, म्हणजे पीठ लवकर येतं असं घालायचं। आणि पटकन असं हे झाकण ठेवायचं, म्हणजे हे धूर आहे ना त्याच्यावरती चांगला स्मोक आहे तो बसायला पाहिजे, दूर जाऊन नाही द्यायचा। म्हणून मी जड हे ठेवले, बेडाचं तळे ठेवले। आता याच्यानंतर मग आपण वडे करायचे। ते रात्रभर असं पीठ येणार आणि मस्त असे टम्म वडे फुगतात बघा। मस्त पीठ आलेले। आता हे वरचं जे आपण केलेलं तर ते काढून ठेवायचे। हे बघा असं पीठ यायला पाहिजे। आता हे पिठाचे गोळे करून आपण थापून घ्यायचे। मस्त पीठ आलेले आहे, हे बघा। पिशवी घ्यायची अशी किंवा कपडा घेऊ शकतो आणि यामध्ये असा गोळा करायचा आहे। असं एकदा करायचं म्हणजे छान असं फुगतं। मग असं टाकायचं 3 बोटाच्या सहाय्याने, असं हे करायचं आहे। आणि आता हे उचलून तेलामध्ये घालायचे, तर मी घालते। हे बघा अशा पद्धतीने तेलात घालायचे। आता ऑटोमॅटिक ते फुगून वरती येणार।
हे बघा मस्त असं फुगलं आहे की नाही वडा. आता या बाजूने पण तळून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती करायचं आहे. जास्त फास्ट केला तर मग आतून कच्चे राहणार. अशा प्रकारे सर्व वडी तळून घेणार आहे मी. आणि बाजूला कुकर लावलेला आहे भाताला. सारखं अलटीपलटी नाही करायचं, नाही तर तेलकट होतात. हे बघा झालं, दोनदाच फक्त हे करायचं आहे. अशा पद्धतीने वडे करून घ्यायचे. आपण वडा करून घेते तसंच. हे बघा सर्व वडे तसेच करून घेणार आहे. पापड काढायला सांगितलेत आता. हे बघा पाहिजे तर असं मधून होल पण करू शकता, पण आमच्याकडे कोकणामध्ये असेच वडे करतात, होल नाही करत. हे बघा सर्वच वडे मस्त असे फुगते ते टम्म आपले. हा बघा दुसरा वडा पण मस्त घातलेला आहे, तो पण असा टम्म फुगलाय. हे बघा सर्व वडे मस्त फुगलेत. पापड तळून घेते. मस्त असं तांदळाचा आणि उडदाचा पापड आहे. पापड, चिकन मसाला, सलाड आणि मस्त टम्म असे फुगलेले वडे केलेले आहेत. तर अशा प्रकारे ताट तयार झालेलं आहे. भात पण केलेला आहे, भात नंतर घेणार मस्त असा गरमागरम. तुम्हाला जर छोटीशी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हे बघा मस्त आतमधून असे टम्म झालेले आहेत. आम्ही काय करायचो, याच्यामध्ये असं पापड घालायचा आणि इकडे चुलीवरती एक एक वडा वगैरे मम्मीचं हे होईपर्यंत असं पापड आणि त्यामध्ये कांदा घालायचा आणि असं खायचं. अशा प्रकारे हे टम्म झालेले आहेत मस्त असे. बघा मस्त पापुद्रा सुटले आणि भात पण इथून मधून मधून थोडासा दिसतोय, म्हणजे पूर्णच हे केलं नाही. गावाला कसं खडा करतात, खडा म्हणजे चिकट भात चुलीवरती शिजायला ठेवतात. खडा एकदम असा बारीक तांदूळ असतो तो, म्हणजे सुवर्णाचा किंवा जयाचा, आणि मग तो शिजवायला ठेवायचा आणि एकदम चिकट भात करायचा. मग ते मिक्सरला लावायची गरज नाही पडत. आता कसं पटकन कुकरला लावलं आणि चिकटपणा येण्यासाठी मिक्सरला लावलं, नाहीतर मग चुलीवरती खडा शिजवला ना की मग मस्त असे होतात आहे, ह्याच्यापेक्षा पण भारी होतात आहे. तर साधी सोपी पद्धत अशी मी वापरलेली आहे, पण आमच्याकडे असेच करतात. आता काही जण भाजणीचे वडे वगैरे करतात, तर भाजणीचे वडे नाही आम्ही करत. आमच्याकडे हे भाताचे वडेच केले जातात. भाजणीचे वडे आमच्याकडे कोण खातच नाही. बहुतेक भाताचेच वडे करायचे असतात आमच्याकडे. भाजणीचे वडे कधीतरी करतात आहे. तर अशा पद्धतीने ही आमची रेसिपी पोळ्यांची किंवा वडे तर तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो पण करा. बाय.